तर शेतकऱ्याला, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणारे, राज्यातल्या सोयाबीन शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. तुम्ही काय करायचं, सध्या 16 ऑक्टोबरपर्यंत कसलाच पाऊस येणार नाही, त्याच्यामुळे खास करून ही शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, तुमचं सोयाबीन काढू शकता. सध्या काही पाऊस येणार नाही, उलट आता काय होणार आहे, धुई येत राहणार आहे, धुके येत राहणार आहे. असा धुई, धुके आणि थंडी देखील येत राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. फक्त राज्यात काय होणार आहे, राज्यामध्ये 16 ऑक्टोबर 17 ऑक्टोबरच्या दरम्यान काय होणार, थोडं पावसाचं वातावरण तयार होणार आहे. मग खूप काही सगळ्या महाराष्ट्रात नसणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगायचं झालं तर 16-17 ऑक्टोबरला देखील एवढं काही घाबरायची चिंता नाही, कारण की खूप काय मोठा नाही पाऊस. फक्त काय होणार आहे, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटका, तेलंगणा त्या परिसरामध्ये, त्या राज्यामध्ये पाऊस पडणार आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, महाराष्ट्रातले जे सीमालगतचे जिल्हे आहेत, मग त्याच्यामध्ये यवतमाळ जिल्हा, नांदेड जिल्हा, लातूर जिल्हा, हिंगोली जिल्हा, परभणी जिल्हा, धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा, सांगली, सातारा ह्या पट्ट्यामध्ये थोडंफार वातावरण थोडं जास्त राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा.